लागेल नाही ते आम्ही लिहून देतो. भाषण नाही करण्यामध्ये नाही नाही, आम्ही भाषण करायला आलो नाही. माझी तक्रार आहे मध्ये मी तक्रार दिली. आम्ही तक्रार देतोय. हा, त्याची तक्रार दिली. मी तक्रार द्यायला पाहिजे तुम्हाला. चला तिकडं. चला तिकडं. लिहून घ्यायला तयार आहे. लिहून द्यायचं मला कारवाई लिहून दिल्याची होणार नाही. ओ साहेब, आत्ताच्या केशव नाईकांनी तिथं जाऊन पोलीस फोर्स पाठवा. तिथं पैसे वाटायला लागायचे. तुम्ही स्वतः जा तिथं. तुम्ही स्वतः जा तिथं आता. सामर्थ्य केलंय पैसे तिथं. एसपी साहेब मला सांगा, माग एका त्या सिद्दीकीचा खून केलाय. आम्ही 100दा तक्रार दिली, काही आमच्या तक्रारीचं काही केलं नाही. सिद्दीकी सापणाचा सिद्दीकी, आणि ते फक्त या वाळू माफियामुळे झालेलं आहे. हे आता तुम्हाला सांगतो, याची त्याला वाटायला लागलं मी खून करू शकतो. आणि नाही नाही दुसरं मला सांगा, सभा आहे मग परवानगी आहे का? तिथं परवानगी आहे सभा मंडपाची. तिथून रात्रोज त्या बाळाला बोलवायला लागले, तिथं पैसे द्यायला लागले. हे दिसत नाही प्रशासनाला. मारकूट लागला. त्याला पोलीस पाठवून देतो. कळमनुरी मतदारसंघाचा बिहार करण्याचं काम या संतोष बांगरनी केलेलं आहे. या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी सुद्धा तो पैसे वाटत होता. आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं, परंतु तेव्हा त्याने सांगितले की आचारसंहिता लागली नाही, त्यामुळे आम्ही रोखू शकत नाही. परंतु आता आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा सर्रासपणे पैसे वाटण्याचं काम चालू आहे. आज वाकोडी येथे आमचे कार्यकर्ते प्रचाराला गेले असता तिथं 2000 महिलांना जमवून पैसे वाटण्याचं काम यांनी केलं होतं. त्यांना वाटलं की आमचे कार्यकर्ते त्यांना रोखाले, आणि त्यांनी नंतर आमच्या कार्यकर्त्यावर दगडफेक आणि मारहाण केली. प्रकरण असं आहे की संतोष बांगर वाकोडी या ठिकाणी पैसे वाटत होता. त्याचे 10-12 भाषे आणि सगळे हिंगोलीच्या गाड्या येऊन पैसे वाटत होते. आम्ही पोलिसाला कळवलं, पोलीस तिथे गेले नाही. ऑब्झर्व्हरला कळवलं, ते सुद्धा गेले नाही. नाईलाज असतो आमचे शिवसैनिक तिथे गेले आणि त्या ठिकाणी आदिवासी बांधव आमचे तिथे गेले, तर त्या लोकांनी दांडक्यानं आमच्या आदिवासी बांधवाला मारलं आणि घायाळ केलं. 2-3 जण गायब आहेत. आमच्या गाड्या फोडल्या. आमचे निवडणूक अधिकारी इथं बोचीकर म्हणून आहेत, त्यांना आम्ही सांगितलं, त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की इथं तुम्ही येळेगाव गवळीला जा, तिथं पैसे वाटप करायले, पण तो तिथं कोणतंही पथक जात नाही. ते पथक उलट त्यानं फोन लावून सांगते की बाबा आम्ही तिथं यायलो, तुमचं काय ते लवकर वाटप, जे पैशाचं वाटप आहे ते करून घ्या.